वस्ताद आलेले आहेत. या मतदारसंघाचे आमदार आणि ज्यांचं भाषण आपण या ठिकाणी ऐकू ते समन्ताई आढाव पाटील, लोकसभेचे सन्माननीय सभासद खासदार विशाल पाटील, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद आमदार अण्णाराज, भारत स्वातंत्र्य, या ठिकाणी उपस्थित असलेले जयसिंग शेंडगे, अनिताताई सगळे, शंकरदादा पाटील, हनुमंतराव देसाई, अविनाश पाटील, सुरेश पाटील, अनेकांची नावं घ्यावी लागतील, पण वेळ थोडा आहे. पण आता हा जर निवडणूक प्रचाराचा सोहळा आहे त्याचं मुख्य म्हणजे आपले उमेदवार रोहित पाटील आणि उपस्थित बंधू-भगिनी. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्याच्यामध्ये हे राज्य, या राज्याचा कारभार हा कुणाच्या हातामध्ये द्यायचा याचा निकाल घेण्यासाठी ही निवडणूक आहे. 8 महिन्याच्या पूर्वी देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये संबंध देशाचा कारभार हातामध्ये घ्यायचा हे सुचून देशाचे प्रधानमंत्री देशात फिरत होते. ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला 400 जागा द्या. लोकसभेचं काम चालवायचं असलं, सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं असलं, 350 आणि 300 जागा असल्या तरी काम सहज करता येतं. मला आठवतंय की या देशाचे प्रधानमंत्री नरसिंहराव होते. त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि आम्हाला लोकांच्याकडं त्यावेळेला 250च्या खाली खासदारांची संख्या होती. पण तरीसुद्धा 5 वर्ष राज्य चालवलं, लोकांचे प्रश्न सोडवले. त्यासाठी 400 जागाची आवश्यकता नव्हती. पण मोदी साहेब 400 जागा हे सांगतायत. याची शंका आम्हाला लोकांच्या मनामध्ये आहे. आणि ती शंका अशी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली. त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला तर त्याला मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते. आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे. त्या वेगळ्या विचारासाठी ही अधिक 400ची संख्या असेल सातत्याने मानतायत. पण आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला. काँग्रेसचे नेते असतील, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील, तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील, केरळाचे मुख्यमंत्री असतील, कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, अन्य पक्षाचे लोक असतील, या सगळ्यांना एकत्रित केलं आणि देशामध्ये काय वाटेल ते झाले ते चालेल, पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल आम्ही घेतला आणि सुदैवानेच त्याच्यामध्ये यश झालं. राज्य त्यांचं आलं, पण घटनेत बदल करण्याची ताकद त्यांची राहिली नाही. ती निवडणूक गेली. आता ही दुसरी निवडणूक आहे. या दुसऱ्या निवडणुकीत सुद्धा भाजपवाले आणि त्यांचे सरकारी या सगळ्या निवडणूक लढवायचा निकाल घेतला आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो. आम्ही काँग्रेस पक्षाला बरोबर घेतलं, राष्ट्रवादी पक्ष आहे, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट यांनाही बरोबर घेतलं. आणि आमचा प्रयत्न आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेल तर राहिलं, पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत
या लोकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊन द्यायची नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची. आणि ती नुसती निवडणुकीत मतं आम्ही मागत नाही, आम्ही कामासाठी मतं मागतो. आम्ही कार्यक्रम आखला आणि तो कार्यक्रम आखल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावं हा आग्रह असतो. आज ज्यांच्या हातात राज्य आहे ते पैशाचा गैरवापर, दुसऱ्या निवडणुकीत काही नाही, पैसे 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 टाकायचे, माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि निवडणुका जिंकायचा हा त्यांचा प्रयत्न दिसतो. काही कार्यक्रम त्यांनी घेतले, पण त्या कार्यक्रमामध्ये सत्यता किती आहे याचा विचार करायची वेळ आली. सतत ते सांगतात की आम्ही महिलांच्यासाठी लाडली बहीण हा कार्यक्रम घेतला. लाडली बहिणीच्यासाठी काही 2 पैसे त्यांनी दिले. माझी काही तक्रार आहे, तुम्ही आवश्यक द्या, पण लाडली बहिणीला 1500 रुपये देणं याच्यापेक्षा सुद्धा तिचं रक्षण करणं हिची आज आवश्यकता आहे. आणि आजच्या राजनीतीमध्ये, भाजपच्या राजनीतीमध्ये, महाराष्ट्रामध्ये स्त्रिया या सेफ आहेत, सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे. या युती सरकारच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे करण्यामध्ये ठाऊक नाही, पण या 2 वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य आहे, या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रात 67,381 महिलांच्यावर अत्याचार झाले. 67,000 महिलांच्या हत्या होती. याचा अर्थ असा ज्याची नोंद महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये 5 महिलांच्यावर अत्याचार केले जातात. आणि दुर्दैवाने आज या राज्याची जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्या, सापडत नाहीत, त्यांचाही आकडा हा जवळपास 60,000च्या आसपास. आणि जे राज्यकर्ते आमच्या भगिनींचा पत्ताचा शोध घेऊ शकत नाहीत, अत्याचाराची संख्या वाढू शकतात, अशांच्या हातामध्ये महिलांचं संस्था द्यायचं. तुम्ही पैसे वाचा, पण त्या पैशाच्या पेक्षा पहिल्यांदा तिचं भविष्य राखा, तिच्यावरचे अत्याचार थांबा, तिचा पत्ता लागत नाही, तिचा शोध घ्या. पण हे काम करण्याच्यासाठी आजचे राज्यकर्ते काही करत नाही. महिलांचा प्रश्न तसा या राज्यामध्ये तरुण पिढीचा प्रश्न आहे. आज मी या सभेमध्ये बघतोय रोहितसारख्या तरुणाला तुम्ही संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे, याच्यासाठी ज्योतिषाची गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ही तरुण पिढी ती खऱ्या असताना असं शक्तिशाली केली पाहिजे. महाराष्ट्र चालवा शकली तरुणांनी चालवायचा, आणि या तरुणांना संधी दिल्याच्या नंतर ते तरुण उत्तम काम करू शकतात याचा अनुभव मला आहे. आज या ठिकाणी बोलताना रोहितने सांगितलं की मला एकटं फाडण्याचा प्रयत्न करता येईल. काही काळजी करू नका, कोण एकटं फाडू शकत नाही. या 2 तारीखाची तरुण पिढी जोपर्यंत मग ती कवठेमहांकाळची असेल, ती इथे असतील, आसपासची असतील किंवा तासगावची असतील, ही तरुणाची शक्ती तुमच्या मागे, तोपर्यंत चिंता करायचं काही कारण नाही. तुम्ही एकटं करू शकत नाही. आणि तुम्ही आज म्हणताय 55 वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती. मी वयाच्या 26व्या वर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सगळे आमचे कठीण नेते होते. आणि त्या नेत्यांनी चव्हाण साहेबांना, वसंतदादांना सांगितलं की या तरुण पोराला आत्ताच संधी देऊ नका. पण नेत्यांनी ऐकलं नाही. विरोधक खूप होते, तरी नेत्यांनी ऐकलं नाही. मला आठवतं आहे, मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले होते. चव्हाण साहेबांच्याकडे चर्चा झाली. चव्हाण साहेबांनी विचारलं की एका तरुणाला संधी द्यायला तुमचा नकार आहे. त्याने हो, कारण तो निवडून यायचा नाही. चव्हाण साहेबांनी प्रश्न विचारला की आपल्या राज्यामध्ये 288 खासदारांच्या जागा आहेत
असे पक्षाच्या किती जागा निवडून येतील तर त्याचे देशांनी सांगितलं की निदान 200 तरी येतील. चव्हाण साहेबांनी जसा प्रश्न विचारला राहिलेल्या 88चं काय तर नेत्यांनी उत्तर दिले बहुतेक तिथं फराव होईल. चव्हाण साहेबांनी सांगितलं शरद पवारांचे असंच दिसते आपल्याकडे किती येतील तर तुम्ही 200 येतील म्हणतात 88 फसतील तर तेच वेळी सांगतात. त्या 88मध्ये आणखीन एक झाला आणि त्या 89 फसतील असं सांगा शरद पवारांना तिकीट द्या आणि मला तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज 55 वर्ष मी सतत निवडून येतोय. एकदा सुद्धा लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाणी देताय. माझी पूर्ण खात्री आहे की पुढची 50 वर्ष या भागाचं नेतृत्व करण्याचा अधिकार हा त्यांचा राहणार आहे. तो त्यांच्या कामाने राहणार आहे त्यांच्या अर्जांच्या पुण्याने राहणार आहे आणि त्यासाठी त्यांना मोठ्या मताने विजय करा ही आग्रहाची विनंती मी आपल्याला करतोय. ही करत असताना शेजारचा मतदारसंघ खानापूर असाली विसापूर या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या सरकारांच्या वतीनं वैभवदादा सदाशिव पाटील हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक करत असतात. माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहित निवडून याल तसं वैभवदादा पाटील यांना सुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. आजची ही निवडणूक विशेषतः या मतदारसंघाची फार चुरशीची होईल अशी बाहेर चर्चा आहे. मी विचारलं काही लोकांना चुरशीच होईल असं का वाटतं. आजारची पुण्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आजारचं नाव घेतात. माझ्या दौऱ्याची मी सुरुवात नागपूरच्या ग्रामीण भागातून केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इथं आलेलो आहे. मी कधी 17 दिवस कधी घरीसुद्धा गेलो नाही. या तालुक्यात या जिल्ह्यात या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवातही केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा संपली आणि काही आदिवासी समाजाचे लोक एका कोपऱ्यात थांबलेले होते आणि त्यांनी मला हात केला. मी थांबलो आणि त्यांना बोलून घेतलं काही अडचण आहे का म्हणजे काही अडचण नाही. म्हणजे कशासाठी तुम्ही थांबलं नाही म्हणजे एकच गोष्ट सांगायची आजाद भाषाचा पोरगा तिकडे सांगलीकडे निवडणूक लढत असतोय त्याच्यावर लक्ष ठेवा. म्हणजे तुमचं गाव ते म्हणजे गडचिरोली आदिवासीचं सगळं म्हणजे आजाद भाषाच्या पोरग्याची चिंता तुला नका. त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन प्रश्नाची चिंता ही आजाद भाषाने घेतली. आमच्या प्रश्नाची सोडवणूक केली. त्याचा उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. हा गडचिरोलीचा आदिवासी या ठिकाणी सांगतो. एवढी पण नाही आज आजारच्या मागं असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण वाटत आहे. विदर्भचे आमदार माजी खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती मला आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आठवते. एक दिवशी माझ्याकडं आजाद पाटील आली आणि त्यांनी सांगितलं की साहेब विधान परिषदेच्या जागा भरायच्या एका जागेसाठी माझा आग्रह आहे. म्हणजे कुणाचा त्यांनी सांगितलं संजय फासलाचा. म्हणजे मला पसंत नाही. तुम्ही काहीतरी दुसरं नाव सांगा. नाही म्हणजे माझा फार आग्रह आहे. मी त्यांच्याशी बोललो आहे काही करांना द्या आणि म्हणजे यांचा काही भरोसा नाही की तुमच्यावर राष्ट्रीय याची खात्री नाही. कशासाठी तुम्ही आग्रह करता. नाही म्हणजे माझ्या भागाचं आहे काही करा पण एवढं माझं ऐका. शेवटी आजारचं नाव मिळणं हे मला शक्य नव्हतं. आम्ही मान्य केलं. ती आमदार झाली 5-6 वर्ष राहिली. पण मोठी गमतीची गोष्ट आहे ज्या दिवशी आमदारकीचा काळ संपला दुसऱ्या दिवशी नवापत्र लगेच भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेले लोकसभा लढवली त्यांना यश मिळालं. 10 वर्ष लोकसभेत राहिले. मी जास्त चौकशी करायचो.
मतदारसंघात काय चाललं असेल बघणारे वकील हा कधी मतदारसंघाच्या प्रश्नाची कधी चर्चाही करत. इथं विचारल्याच्यानंतर तेच ऐकायला जायचं. 10 वर्ष काढली गेल्यानंतर खासदारची थांबली. आता नवीन पक्षात गेले. तिथं त्या ठिकाणी राहिले. तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी काही सांगायचं नाही. काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली. निवडणुकीच्या आधी 1 महिन्याच्या पूर्वी मी सांगलीला आलो होतो आणि काहीतरी कार्यक्रम त्यांनी घेतला होता. मला अतिशय आग्रहाने सांगितलं तुम्ही यायलाच पाहिजे. समाजाच्या लोकांचा प्रश्न आहे. शेवटी गेलो त्या कार्यक्रमाला. सांगलीमध्येच कार्यक्रम होता. मी त्यांना विचारलं की उद्याच्या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिल्याचं काय काळजी करतं का म्हणजे अवसर सगळे आहे. काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे असतील, राष्ट्रवादी असेल, याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे तुमचं काय म्हणजे आमचं या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद लावणं याच्या दुसरी काही माझी अपेक्षा नाही. आणि 8 दिवसांनी वाचलं की या मतदारसंघात अर्ज भरला. तिथं शब्दाची किंमत नाही. निर्णयाच्यामध्ये सातत्य नाही. अशा प्रकारचं ते व्यक्तीचं काम करण्याची संधी लोकांनी दिली. त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही. कारखाना इथं उभा केला. आज त्या कारखान्याची काय अवस्था आहे मी काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही. तुम्हाला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता. आज एकेकाळी सांगली जिल्हा सरकारी कारखानदारीच्या बाबतीत महाराष्ट्राला नेतृत्व देणारा जिल्हा आणि त्या सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय अवस्थेत आहे. त्याचं नेतृत्व कोणाकडे होतं, त्याची जबाबदारी कोणाची होती, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि कारखानाच नाही, गणपती संघ असेल, आणखीन काही संस्था असतील, अनेक संस्थांच्या संबंधीचा उल्लेख जिथं जिथं या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे. आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही. कारण समाजाच्यासाठी समाजाने दिलेला अधिकार हा गाजवायचा असतो, त्यासाठी वापरायचा असतो. हे सूत्र या ग्रस्तांनी कधीही मनामध्ये ठेवलं नाही. आणि त्याचाच परिणाम आज तुम्हा लोकांच्या हिताची लवकर न करणारी व्यक्ती जर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला सत्ता असं नसो पण लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी माणसाला म्हणजे हेजमाचे घालून अधिकाऱ्यांची गोड बोलून या मतदारसंघाच्या जनतेची कामं करून घेणं हे सूत्र त्यांनी या मधल्या काळामध्ये पाहिलं. त्याचा विचार करायचा का लोकांना धोका देण्याचा विचार करायचा हा प्रश्न तुमच्यापुढे आहे. आणि माझी खात्री आहे की तासगाव तालुक्याची जनता या देशाच्या स्वातंत्र्याच्या काळात, संघर्षाच्या काळात समाजाच्यासाठी कष्ट करणारी, उभारणारी, देशाला परकीयांच्या हातातून मुक्त करण्याच्यासाठी पर्यंत संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीचा आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित पाटलांच्या मागं मोठ्या शक्तीने उभं राहील याची पूर्णपणानं मला खात्री आहे. आणि उद्याच्या या निवडणुकीमध्ये त्यांची खून तुम्हाला माहिती आहे. तुतारी फुंकणारा माणूस आणि जो माणूस आज फाटील असोत आणि आज त्यांचा वारसा रोहित चालत असेल, या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेने लक्षात ठेवलेला आहे. आणि त्या शेवटच्या माणसाचं स्मरण या तुतारी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कायम होईल. आणि त्यासाठी तुतारी फुंकणारा माणूस याच्यासोबत वचन द्यावा. मोठ्या संख्येनं प्रचंड मतानं तुम्ही रोहितला निवडून द्या. मी सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला खात्री वाटेल की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत, त्याचं दुःख आहे, अस्वस्थता आहे. आम्हा लोकांचं तर त्यांच्याशी भांडणच आहे. मी स्वतः सांगितलं की आला ना की तुमचं माझं भांडण होईल. तुम्हाला जायचं, आम्हाला सोडून जायचा अधिकार नाही.
तुम्हाला सगळं महाराष्ट्राची जनता वेगळ्या दृष्टीनं बघते आणि त्यासाठी तुम्हाला जगलंच पाहिजे. तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं भांडण होईल हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं. पण शेवटी सगळेच काही तुमच्या वाद्यात त्यांच्या हातात असतात असं नाही. काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथे झाली आणि आज ते तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही. पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श कायम आहे आणि तो नुसता साजगाव होता नाही. सगळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक आश्चर्यानं आजाराची चौकशी करतात, कुटुंबाची चौकशी करतात. माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फजरामध्ये आजारी जाता जाता टाकलेलं आहे आणि म्हणून समाजाला संभाव्य करण्याचा दृष्टिकोन ज्याने उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची पुढची फेरी ही जर निवडणुकीला उभी होत असेल तर तुम्हा सगळ्यांची पूर्ण ताकद ही तर त्यांना द्याच. पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून सगळं महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे ही रोहित भाषाला जी काही मतं भरली अशी मतं भरण्यात त्याला भाग्य लागतं याची घरोघर चर्चा होईल हीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते. एका गोष्टीचा उल्लेख कधी केला पाहिजे. मध्यंतरी मी इथं आल्याच्या नंतर वेदांना संघ या संबंधीचे लोक मला भेटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही स्वर्गीय आधार बाबा फाती या नावानं वेदांना मार्केट नवीन आम्ही इथं उभं करतोय. मी एवढंच सांगू इच्छितो की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली. द्राक्ष वाजवली, वेदाने गाजवले, सवन देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये इथे वेदाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात. मी एवढंच सांगतो की आमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केटला निश्चितपणाने राहील हीच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो. जय हिंद, जय भारत. माननीय संजय पाटील, खास विश्वास तात्या माने पाटील तालुका अध्यक्ष यांचा आज वाढदिवस.